नमस्कार मंडळी, प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपण आज आहोत सानपाड्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे आणि आपण जे आता नवीन सुरक्षा रक्षक मंडळाने जी जाहिरात किंवा नोटीस नवीन काढली त्याच्यामध्ये लेवी कशा प्रकारे ESIC त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. सुरक्षा रक्षकांना जे मिळते आर्टिकल्स किंवा ज्या वस्तू मिळतात त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. आणि सर्वांचा आवडतीचा प्रश्न, बाबा ते पगारवाढीचं काय झालं ते साहेबांना तेवढं विचारा की तेही विचारू घ्या. तर साहेब, प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत. आणि सध्या अधिवेशनसुद्धा चालू आहे. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये चाललं आहे काय आणि अधिवेशनामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी काय आहे काय? कारण सर्व काही चर्चा होते, सर्व विषय सर्व मुख्यमंत्री घेतात, सर्वजण घेतात, विरोधी पक्ष सगळे घेतात, पण सुरक्षा रक्षक मंडळाचा कुठेच काय उल्लेख नसतो, कुठे काय दिसून येत नाही. आपण तिथंपर्यंत पोचत नाही का, तिथेपर्यंत आपला विषयच घेतला जात नाही. तर याच्याविषयी पहिलं आणि मग आपण जे नवीन सुरक्षा रक्षक मंडळाने आता जे बदल केलेला आहे ESICचा त्याच्या संदर्भामध्ये. नमस्कार प्रवीणजी. ही आता सध्या अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये कालच एक प्रश्न आलेला, PF ग्रॅज्युटी किंवा पेन्शन योजना काय सुरक्षा रक्षकांना चालू होत नाही. तर त्या संदर्भात अनिल परब साहेब यांनी हा प्रश्न विधान परिषदेमध्ये विचारलेला होता. त्याला सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे सन्मान्य कामगार मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. आता ते सर्क्युलेट सर्वीकडे झालेलंच आहे आणि त्याच्या बाबतीत माहितीच आहे. आता त्याच्यात जास्त खोलात आपण जायला लागलं तर त्याला फार वेळ जाईल. प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न त्यांच्याकडं सन्माननीय आमदार साहेबांच्याकडे प्रश्न घेऊन जाणारे किंवा त्यांना जे आपण लक्षवेधी लावायला सांगतो किंवा प्रश्न लावायला सांगतो त्याची मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि जर सभागृहामध्ये जर सत्ताधारी पक्षाकडून जर त्याला उत्तर जर आलं किंवा सन्माननीय कामगार मंत्री महोदयांना हे अधिकारी उत्तर लिहून देतात, तर ते उत्तर खोडून त्याच्यात कसं कामगारांच्यासाठी करता येईल हे प्रश्न बाकीचे विचारणारे पण आमदार पाहिजेत आणि तशी जुळणी करायला लागते. असं जाऊन दे, त्या बाबतीत आपल्याला काही जास्त बोलायला नको. बऱ्याचपैकी सभागृहात आपला विषय आलेले आहेत, काय चर्चासुद्धा घडते. अजून 1 महिना म्हणजे अजून 20 दिवस बाकी आहेत, अजून बरंच काय काय होईल, बघूया, आपण त्याची प्रतीक्षा करूया. राहिला प्रश्न, आता जे आपण पाठीमागं बरेच वेळा तुमच्या चॅनलवरती किंवा आपण सांगितलेलं किंवा आपल्या संघटनेकडं असंख्य लोकांच्या तक्रारी लोक येऊन सुरक्षा रक्षक येऊन आपल्या ऑफिसमध्ये येऊन सांगत होते की ESIC जी आहे ही ह्याच्यामधून सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी हे बाहेर गेलेले होते. म्हणून आता एक सुरक्षा रक्षक मंडळानं 23/2/2026 एक आदेश पारित केलेला आहे सर्व आस्थापनांना, काय की ते 1 फेब्रुवारी 2026 पासून सामाजिक सुरक्षा संहिता 2020ची अंमलबजावणी करायची आहे. आता ही सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजे काय, बरोबर? तर ही भारत सरकारनं वेतन संहिता 2019-2020 ही आता महाराष्ट्र शासनानं लागू करून घेतलेली आहे. आपण मी बरेच वेळा तुम्हाला चॅनलवरती सांगितलं की केंद्र शासनाने जरी कायदे केले तरी ते राज्य शासनाने स्वीकारायचे असतात, बरोबर? आणि ते स्वीकारल्याच्या नंतर मग ते लागू होतात. तसं ते भारत सरकारनं ज्या वेळेला 2019-2020ला जी वेतन संहिता जे म्हणतात त्याचे एक नियमावली बनवलेली होती, ती महाराष्ट्र शासनाने स्वीकारली आणि त्या अनुषंगाने हे आदेश निघालेत. आणि त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचशाच तक्रारी होत्या कामगारांच्या की केंद्र शासन पगार तर वाढवायला सांगतंय, मग त्याच्यातून ESICच्या ह्याच्यातून सर्व कामगार बाहेर जात आहेत. मग त्यांच्या मेडिकलच्या संदर्भात किंवा आरोग्याविषयीची काळजी घेणारं काय असं आपल्याकडं आहे. तर आपल्याला पहिली झळ बसली की सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक याच्यातून बाहेर गेले. असे कितीतरी सुरक्षा पर्यवेक्षकांच्या फॅमिलीचं नुकसान झालं, त्याच्यामुळं कितीतरी आपल्याकडे तक्रारी आले, पण आपण त्यावेळेला करू शकत नव्हतो. पण आपण सांगितलं होतं की आपण प्रयत्नशील आहोत, आपण नेहमी तक्रारी करतोय, महाराष्ट्र शासनाकडे मांडतोय, कामगार मंत्री महोदयांच्याकडे मांडतोय, अधिकाऱ्यांच्याकडे मांडतोय, मंडळामध्ये सुरक्षा अध्यक्ष आहेत, अध्यक्ष साहेबांच्याकडे सुद्धा आपण हा विषय बरेच वेळा घेतला. केंद्र शासनानं
एका खासदारानं, आमच्या कोल्हापूरच्या खासदारानं माडिक साहेबांनी तो विषय केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिला. 35,000 पगाराची स्केल तिने त्याच्यात घ्यायला सांगितली, ते आपण पण सांगितली ती. मग आत्ता जे तुम्हाला जे पत्र पाठवलेलं आहे सर्व आस्थापनाला, त्याचा अर्थ असा आहे की फक्त आता 45.35% लीव्ज द्यायची आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये ती ESIC आहे, आलं लक्षात. पण पहिलं ओव्हरटाईमवरती ESIC होती, बाकीच्या अलाउन्सवरती ESIC होती, आता ती बंद झाली, बरोबर. म्हणजे पगाराचं स्केल ते कमी पकडलं, म्हणजे ते आता पगारात पकडणार नाहीत. म्हणजे कशात ESIच्या स्लॅबमध्ये, त्याच्यामुळं डायरेक्ट DA बेसिकचा स्लॅब पकडून ते पगाराचा स्केल, मग त्या अनुषंगानं त्याच्यावरती ESIC वगैरे लागू होणार. म्हणजे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण जो झालेला होता तो संपुष्टात आला. बरं, आपण हे काही फेक न्यूज देत नाही, आपण बरेच वेळा ह्या गोष्टीवरती आवाज उचललेला होता आणि आपण सांगत होतो की आपण प्रयत्नशील आहोत, याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो आहे, त्या प्रयत्नाला यश आलं एवढंच आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला यश आलं म्हणजे सुरक्षा रक्षकांचं कल्याण झालं याच्यामध्ये, कारण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न जो निर्माण झालेला होता तो निघाला. काय ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काही नाही आपल्याला. अजून एक आठवण करून देतो की आपल्या संघटनेनं एक पत्रव्यवहार केला होता ESICला, की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपण मागणी केली होती की एक डॉक्टर्स आणि औषधालयसुद्धा असावं. त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून सुद्धा पत्रव्यवहार झाला होता त्या संदर्भामध्ये. तर इथून पुढं अजून ती मागणी किंवा त्या पद्धतीचे काय आपल्याकडे आहे? नाही, ती मागणी तर आपण लावून धरणारच आहे ना. आपण स्वतः ESI ऑफिसला जाऊन ही लेखी तक्रार केली. ती सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी होत्या. एकच लोकल ऑफिस आहे, एकच हॉस्पिटल आहे, बरोबर. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नाहीत, सुरक्षा रक्षकांच्या फॅमिलीची फार ससेउलपट होते. तर आपण मागणी केली ती, त्याच्यावरती त्यांनी एक सकारात्मक निर्णय घेऊन झोन निर्माण केले आणि आता त्या परिसराच्या सुरक्षा रक्षकाला त्या परिसरामध्येच ते सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बरेचसेच हॉस्पिटल तिने आता टाईप केलेले आहेत. म्हणजे आपण मागणी केली त्याला यश आपलं आलेलंच, हे पाठीमागच झालेलं आहे. ते की झोन निर्माण केली तिने. पहिलं पार आता समजा ऐरोलीचा सुरक्षा रक्षकाला वाशीला यायला लागायचे, आता ती ऐरोलीत सोय करून दिली. कोपरखरण्याच्या सुरक्षा रक्षकाला, घनसोलीतल्या सुरक्षा रक्षकाला वाशीला जायला लागायचं, तिने माप्याला तिथं सोय करून दिली. हां, म्हणजे अशा ज्या उल्हासनगरला म्हणजे त्यांनी काय केलं आता की त्या जवळच्याच ज्युडिशियल निर्माण केली आणि तिथं त्यांना त्या सुविधा दिल्या. पण आपली एक मागणी फक्त बाकी राहिलेली आहे की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्यांनी त्या परिसरामध्ये एक डॉक्टर, त्यांचं मेडिसिनचं सर्व औषधालय ह्याची त्यांनी सोय करून द्यायची आपल्याला. म्हणजे इथं जो सेंट्रलाइज ऑफिसला जो आपला सुरक्षा रक्षक येतो त्याला काय थोडंसं झालं तरी त्यानं ते तिथं जाऊन त्याचा इलाज वगैरे ते सर्व ते झालं पाहिजे असं. आणि लोकल ऑफिसला आपण लोकल ऑफिस पण त्यांना वाढवायला सांगितली की जेणेकरून जे रजा घेतात किंवा त्यांच्या बाकीच्या ज्या काही ड्यूज असतात ते त्यांना मिळाले पाहिजेत, बरोबर. त्याच्यासाठी त्यांना ससे उलपट नको. बघा, तुम्हाला मी 2 गोष्टी समजून सांगतो की मी सर्व सुरक्षा रक्षकांना आवाहन करतो की माझ्याकडं अशा 2 केसेस आलेल्या आहेत की अनुकंपामध्ये त्यांना नोकरी तर मिळाली, पण त्यांना जे बेनिफिट मिळतात ESIC ₹1 त्यांना मिळालेला नाही. त्यांनाही माहिती नाही, बोर्डानंही त्यांना माहिती दिली नाही, किंवा त्या ज्यांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक मंडळात आल्या त्यांनाही काय माहिती नसावं. पण ज्या वेळेला ती माझ्याकडे आले, सभासद आमच्याकडे झाले, तर मला अनुकंपाची ज्या वेळेला केस असते तेव्हा मी त्याला पहिलं संपूर्ण हिस्ट्री विचारतो की बाबा कशामुळं झालं, काय झालं, आजारी होता, ॲक्सिडेंट झालं, काय झालं. कारण माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की त्या सुरक्षा रक्षकाला ज्या बेनिफिट आपण चालू करायला लावलेले आहेत ते मिळालेत का. काय बघा, एक महिला माझ्याकडे आली, मी तिला नोकरी वगैरे मिळालेली होती, म्हणजे नंबर वगैरे मिळालेला होता, ड्युटी पाहिजे होती म्हणून आली. तेव्हा मी विचारलं कशा, म्हणजे नोंदीत कशा काय झाला, कारण नंबर ताजा होता. तर म्हटले आम्ही अनुकंपावरती झालो. मग त्यांना मिस्टरांचं कसं काय झालं, तर त्यांच्या मिस्टरांना ऑन ड्युटी अटॅक आलेला होता आणि आपण पहिला अटॅकला नव्हतं पेन्शन, माहिती आहे ना, ते आपण जाऊन ती चालू करायला लावल्या. तर मी त्यांना सांगितलं अटॅकला सुद्धा पेन्शन मिळते ESIकडून, पण त्यांनी परत आपल्याकडे न येता ते दुसऱ्या कुणाकडून अर्ज लिहून घेतला. बरं, त्या अर्जाला उत्तर दिलं बरं का ESIनं. लक्षात ठेवा की त्यांनी काय केलं, 12:30ला अटॅक आल्याच्या नंतर तिने 4:30ला, म्हणजे तो अटॅक आल्यावर एक्सपायर झाला, लक्षात ठेवा. पण तिने 3 हॉस्पिटल फिरवली, त्या अर्जात तिने ते नमूद केलं.
ते नमूद करायला नव्हतं पाहिजे होतं. ज्या हॉस्पिटलला तिने नेलं तोच प्रवास तिने करायला पाहिजे होता. मग त्याने त्या ESIने त्या 2 हॉस्पिटलमध्ये का नाही घेतलं? एमर्जन्सी होती ना ती. काय त्या हॉस्पिटलकडनं लिहून आला बोलले. आता ते हॉस्पिटल देत नाही. आता कोण मला सांगा, दरवाज्यातून परत पाठवलं आहे, ॲडमिट केलं असेल किंवा तिने जर तिची ट्रीटमेंट थोडी केली असती तरच देणार ते. त्याच्यामुळे त्यांची पेन्शन राहिली. मला सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या PAचा फोन आला होता त्या संदर्भात. जेव्हा त्यांना मी माझ्याकडे पाठवा म्हणून सांगितलं, म्हटलं अहो मीच तुम्हाला ही माहिती दिली त्या महिला आल्याच्यानंतर. परत आणखी 2 माझ्याकडे महिला आल्या, त्या आज ड्युटी करतायत, पण त्यांना जे 15,000 रुपये मिळतात ते सुद्धा मिळालेले नाहीत. बाकीचे तर ड्यू सोडूनच द्या की त्यांना पेन्शनचं म्हणा, नाही तर त्यांना ॲक्सिडेंट क्लेम म्हणा ना, तर हे काहीसुद्धा मिळालेलं नाही. आणि आता एका महिलेला 5 वर्ष झाली, एकीला 2 वर्ष होऊन गेली. आता ती क्लेमला ड्यूज आहेत का? मग हे जे नुकसान होतं आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाचं, लाखो रुपयेचं नुकसान होतं. बघा, आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे या असं मी म्हणत नव्हे, पण तुम्ही ज्यांच्याकडे सभासद असाल त्या संघटनेकडे जा, त्यांच्याकडनं माहिती घ्या. ESIची बाकीच्या गोष्टीची, किंवा बँकेत जे अकाउंट आहे ते सुद्धा इन्शुरन्स मिळतो, ATMचा इन्शुरन्स मिळतो. ह्या काही माहिती त्यांना द्या. एवढंच माझी अपेक्षा आहे, दुसरं काय नाही. चालेल साहेब, आपण ESIच्या संदर्भामध्ये बऱ्याच सुरक्षा रक्षकांना काय कोणालाच माहिती नाही आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काय सोडूनच द्या. माहितीच फार अपुरी माहिती आपल्याकडे असते आणि त्यामुळे माहिती नाही. पण आपण दुसरा एक विषय आहे की साहेब, आर्टिकल्स आपण नेहमीच सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना वगैरे सांगता की बाबा आर्टिकल्स आहेत ते चांगले पाहिजेत, शूज चांगले पाहिजेत, चांगल्या दर्जाचे दिले पाहिजेत. काही सुरक्षा रक्षक आता तक्रारी पहिल्यापासूनच आपल्याकडे येतात. काही सुरक्षा रक्षकांचे तुम्ही स्वतःहून ते जाऊन बदली करून घेतलेले आहेत, असे सुद्धा झालेत. आपले चाळके साहेबांचं सुद्धा झालं होतं तसं. असं आता परत सुरक्षा रक्षक मंडळ आता पूर्वीसारखंच परत हे करणार की ह्यात काय बदल करतं आहे काय आर्टिकल्स वगैरे? बघा, आता काय आहे, तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो. म्हणजे उगीच सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये गैरसमज किंतु परंतु नसावा. सन्माननीय अध्यक्ष अशोक डोके साहेबांशी आपण चर्चा केली, युनिफॉर्म संदर्भात सुद्धा चर्चा केली, आर्टिकल संदर्भात सुद्धा चर्चा केली, शूज संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. तर काय झालं आहे, आयडेंटिटी कार्डसाठी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे की ते डिजिटल असावं. सुरक्षा रक्षक मंडळात आपण ते पत्रसुद्धा तसं दिलं आहे, पण त्याची कॉस्ट जास्त असल्यामुळं त्या ती शासनाची मान्यता घ्यावी लागते की ते टेंडर काढण्यासाठी किंवा ते जे काय ठराविक ह्याच्यापर्यंतच बोर्ड काढू शकतं, त्याच्यावरचं शासनाची मंजुरी घ्यावी लागते. तर 10 लाखाच्या वर खर्च असल्यामुळं आयडेंटिटी कार्डचा तिने शासनाकडे मंजुरीला पाठवले, ते अजून तिने दिलं नाही. आर्टिकलचं आणि युनिफॉर्मचं जे म्हणताय तुम्ही, ती सुद्धा तिने शासनाकडे मागणी केलेली आहे. आता ती त्यांच्याकडून जेव्हा येईल त्यावेळेला ही टेंडर काढणार आणि देणार. पण आपण अध्यक्ष महोदयांशी चर्चा केलेली आहे, महिलांच्या साडीविषयी पण चर्चा केलेली आहे, युनिफॉर्मसुद्धा विषयी चर्चा केलेली आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की शिलाईमध्ये प्रॉब्लेम होता, आपण ते त्यांना डायरेक्ट शिलाईचं पैसे द्यायला चालू केलं, कपडा द्यायला चालू केला. काय शूजमध्ये तक्रार होत्या, त्याच्यामध्ये आता येणाऱ्या टेंडरमध्ये त्याच्यात ती बदल घडवून आणतील. काय मंडळसुद्धा सकारात्मक आहे, जेवढं सुरक्षा रक्षकांना चांगलं काय करता येईल ते करायची तयारी सुरक्षा रक्षक मंडळाची सुद्धा आहे. त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकांनी सुद्धा काही गैरसमज मनात करून घ्यायची काही आवश्यकता नाही. फक्त ते शासनाकडे मंजुरीला पाठवले. आता शासनाचे अधिकारी कसे आहेत हे काय सुरक्षा रक्षकांना आणि बाकीच्यांना कोणाला सांगायला नको. लाल फितीत अडकलं की प्रॉब्लेम येतोय, मग ते सोडवायला फार मेहनत घ्यावी लागते. पगारवाढीविषयी सांगा ना साहेब. आता बघा, पगारवाढीचा विषय एक परिपत्रक आता निघायला लागलं, आलं लक्षात. काय आता जे 4 कामगार कायदा आहेत, जर ती ह्या सभागृहात ह्या वेळेला मंजूर झालं तर आपल्याला किमान वेतनाचा प्रश्न त्याच्यात निकाली निघेल. आता हे जे वेतनची आचारसंहिता, आचार संविधा ती लागू केलेली आहे. आता किमान वेतनाचं झालं ना त्याच्यामध्ये की मग ते आपल्याला सुद्धा लागू होणार. ते आता आपण अधिवेशन आहे, अपेक्षा धरूया की बाबा सरकार त्याच्यामध्ये काय निर्णय घेते काय नाही. जो निर्णय घेईल तो आपल्याला लागू होईल. अधिवेशन संपल्याच्या नंतर मग आपण प्रयत्न करू. आपली मागणी आहेच की आपलं आता ड्यूज आलं आहे म्हणजे इन्क्रिमेंटचं, की आमचं इन्क्रिमेंट झालं पाहिजे. जर किमान वेतनाचं जर मंजूर झालं काय, तर किमान वेतनाचा पगार केंद्र शासनाचे जे आता संहिता आहे 2020ची, त्याच्यामध्ये त्या सुरक्षा रक्षक म्हणजे जो कामगार महाराष्ट्रातला कोणत्याही क्षेत्रातला असो त्याच्या हातामध्ये एवढी रक्कम आली पाहिजे असं त्याच्यात आहे.
मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. चालेल चालेल असं आहे. चालेल. ठीक आहे साहेब, धन्यवाद. तुम्ही आज संपूर्णतः माहिती दिली त्याबद्दल. आणि सुरक्षा रक्षकांना आवर्जून आहे की बाबा माहिती घ्या, संघटनेमध्ये आलात तर तुम्ही इतर संपूर्णतः माहिती घ्यायची. फक्त आम्ही आलात की साहेब पगारवाढ काय होणार आहे आणि ते भरतीचं कधी काय आहे, हे दोनच प्रश्न असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे रे बाबा, ते सुद्धा चौकशी करा, माहिती घ्या. आपण म्हणत नाही की तुम्ही इथंच आला पाहिजे. तुम्ही GR लावून घ्यायचा आहे, तो बोलायचा. हां ते GRच्या संदर्भामध्ये काय आहे ते? नाही, आपण एक शासनाकडे मागणी केलेली आहे की आज 81 सालापासून आजपर्यंत आणि 2002ला संपूर्ण महाराष्ट्रात 5 जिल्ह्यात लागू केलं आणि 2014ला संपूर्ण महाराष्ट्रभर हा सुरक्षा रक्षक कायदा लागू केला. पण हे सुरक्षा रक्षक कायदा लागू केला, पण त्या कायद्याला पूरक असं जे पाहिजे ते काय शासनानं पुरवलं नाही. मग 2006 साली कामगार विभागाने एक GR काढलेला होता, म्हणजे शासन आदेश. सरकारी आस्थापनामध्ये जे सुरक्षा रक्षक काम करतात तिथं सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक कामावरती तिने घ्यावं, दुसऱ्या कुठल्याही एजन्सीचे सुरक्षा रक्षक घ्यायचे नाहीत. म्हणून हा 2006चा एक शासन निर्णय आहे लेबरचा. न्याय व विधी विभागाचा 2014चा एक शासन निर्णय आहे. त्यांनी त्या संपूर्ण ज्या सरकारी आस्थापना आहेत काय, तर त्या सरकारी आस्थापनांना तिने एक असा शासनादेश काढलेला आहे की सुरक्षा रक्षक मंडळाचं महाराष्ट्रातील जिथं जिथं सुरक्षा रक्षक मंडळ आहे, तुम्ही टेंडर म्हणजे त्यांची टेंडरिंग प्रोसेस बंद केली आहे तिने, की तुम्ही टेंडर काढायचं नाही. हे सरकारी सुरक्षा रक्षक मंडळ आहे आणि त्या सुरक्षा रक्षक मंडळाकडेच तुम्ही मागणी नोंदवायची, टेंडर काढायचं नाही, असं विधी व न्याय विभागाचा शासनादेश आहे. आणि जर त्या सुरक्षा रक्षक मंडळानं जर तुम्हाला लेखी कळवलं की आम्ही सुरक्षा रक्षक देऊ शकणार नाही, आमच्याकडे आता उपलब्ध नाहीत, तरच टेंडर काढायचं, नाही तर काढायचं नाही. पण सरकारी काय आस्थापना असं म्हणतात की आम्हाला शासन निधी उपलब्ध करून देत नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात ते 22 नंबरला त्या आदेशाच्या असं आहे की जे महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळ पगार जे डिक्लेअर करतील, म्हणजे जे पगार लागू करतील, ते तुम्हाला बंधनकारक, म्हणजे सरकारी आस्थापनांना ते तुम्हाला बंधनकारक. अशी 2 गोष्टी आपली त्या आदेशात आहेत. बाकी त्यांना टेंडरिंगची कशी प्रोसेसिंग आहे ते त्याच्यात आहे. त्याच्यात हे 2 त्याच्यातनं वगळले आहेत आपले सुरक्षा रक्षक मंडळ सर्व. तर हा 2014चा आणि 2006चा शासन आदेश संपूर्ण महाराष्ट्रावर सर्व सुरक्षा रक्षक मंडळाला लागू करावं अशी आपली मागणी आहे कामगार मंत्री महोदय, प्रधान सचिव कामगार आयुक्ताकडं, की ते तुम्ही परिपत्रक काढून सर्व सुरक्षा रक्षक मंडळाला आदेशित करावेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे जे आता 90% सुरक्षा रक्षक कायद्यापासून वंचित आहेत, कमीत कमी ते 50%वरती येतील, म्हणजे बऱ्यापैकी तो लागू होईल. बऱ्याच जिल्ह्यामध्ये वेटिंगवरती आहेत. हां, वेटिंगवरती आहेत ते जे सरकारी ह्याला जे लागणार आहेत, जिथं आता एजन्सीज आहेत तिथं त्यांना ते घ्यावं लागणार ना, म्हणजे ती वेटिंग संपेल. बरोबर. आणि ह्या सर्व गोष्टी आपण मागणी करत असताना बरोबर आपण शासनाकडे तो आग्रह धरला आहे. बरोबर. तर तुमच्या माध्यमातून मला एक विनंती करायची आहे सन्माननीय कामगार मंत्री महोदयांना की आपण एक डॅशिंग निर्णय घ्यावे. हे सर्व आपण मागणी केलेली आहे, प्रत्येक बैठकीत आपण त्यांना सांगतो की जर आज आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची एवढी अवस्था आहे की 2000 सुरक्षा रक्षकची मागणी आहे आस्थापनांची, आपण देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये बघा IIT पवेचं युनिट गेलं, BMCनं मागणी केलेली आहे, मेट्रोनं मागणी केलेली आहे, रिझर्व्ह बँकेनं मागणी केलेली आहे, टाटा आस्थापनानं पण आपण सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही. हे कुठेतरी मंत्री महोदयांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे शासन आदेश काढतोय, शासन आदेश काढा, ज्या एजन्सी घालून दिलेल्या अटीचं पालन करत नाहीत त्यांना काढा ना. सुरक्षा रक्षक मंडळ हे तुम्ही स्थापन केलं सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी, आणि त्यांना शासनादेश काढून त्यांचं पाय बांधून ठेवू नका, त्यांना मुक्त सोडा आणि त्यांना काम करून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं की बघा शासनाकडं आपण किती वर्षापासून वयोमानानुसार सुरक्षा मंडळातले कर्मचारी, म्हणजे त्याच्यात निरीक्षक आले, क्लार्क आले, अधिकारी आले, हे निवृत्त होत चाललेले आहेत, पण नवीन त्याच्यात रिक्रुटमेंट नाही. आणि शासन आपल्याला प्रत्येक वेळेला सांगतं की ह्या आता झालं आहे, आम्ही फायनल केलं आहे, आता जाहिरात येईल, आता ते आम्ही आता करू, हे करू, ते करू. पण मला वाटत नाही की हे फक्त सांगतायत, करत का नाही.
म्हणजे हे एजन्सीला मदत करण्यासाठी आहे का? कारण काय अप्रोक्ष ह्या गोष्टीमुळे एजन्सीलाच निरीक्षक नाही तर तुमची कारवाई नाही, क्लार्क नाही तर बाकीचं कामकाज होत नाही. म्हणजे काय म्हणजे माझं एक सांगणं आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आणि कामगार मंत्री महोदयांना सुद्धा, डिपार्टमेंट कामगार खाते एवढं डॅशिंग आहे तर मग हे निर्णयसुद्धा डॅशिंग घेतले पाहिजेत ना, आणि पटपट घेतले पाहिजेत. एजन्सीला फायदा होईल असे निर्णय नको, कामगारांना फायदा होईल असे निर्णय घेतले पाहिजेत. पण ह्याच्यामध्ये शासनानं काय फक्त निर्णयच घ्यायचे आहेत, जे हे करायचे आहेत. अंमलबजावणी यंत्रणा वेगळीच आहे. फक्त शासनाची मानसिकता पाहिजे की त्यांना ते कामकाज फास्ट करून घेणं. मला सांगा नोकऱ्या उपलब्ध आहेत, नोकऱ्या उपलब्ध जिथं आहे तिथं करणं झालं आणि बाकीच्या काही नोकऱ्या मला समजलेलं नाही अजून. म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व सुरक्षा रक्षकांना पण मी सांगतो, रात्र वैरायची आहे, सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. आपणसुद्धा माहिती घेऊन त्याच्यावरती काय केलं पाहिजे काय नाही संवाद साधल्याशिवाय पर्याय नसतो. बघा युनियनवाले काय ब्रह्मदेव नाहीत. युनियन म्हणजे काय, जे सुरक्षा रक्षकांचा समूह असतो त्यांची ती संघटना. काय ह्या संघटनेची संघटना नसते, कामगारांची संघटना. कामगार आहेत तर संघटना आहेत, कामगार आहेत ते युनियन आहेत. नाही ते युनियन कसल्या मला सांगा, बरोबर. म्हणून सांगतो की कामगारांना सुरक्षा रक्षकांनी सावध राहिलं पाहिजे. रात्र वैरायची आहे, तुम्ही माहिती घ्या. ह्याला त्याला नावं ठेवण्यामध्ये किंवा ह्याला त्याला काही बोलण्यापेक्षा ह्याच्यामध्ये असं घडतंय का. आज मागणी असूनसुद्धा आपल्याला सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही. काय आस्थापनांनी बोर्डाची युनिट बंद केली, ह्याला कोण कारणीभूत आहे, कसं काय आहे हे ह्याचा जरा आवाज उचलला पाहिजे किंवा ती एक जनचळवळ निर्माण झाली पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून सर्व सुरक्षा रक्षकांना लक्ष केंद्रित पाहिजे. बघा आपण आहे हा पगार वाढणारच, पगार कुठं जात नाही, मिळणारच, बरोबर. आंदोलन केली, उपोषण केलं तर मिळतोय, मागणी केली तर मिळतोयच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण एक वेळ आस्थापना निघून गेली की किती लोकांचा रोजगार निघून गेला. असंच जर कमी कमी होत गेलं तर आज स्ट्रेंथ किती कमी होत गेली तर ही मंडळं चालणार कशी, मग नोकऱ्या उपलब्ध कशा होणार. ह्याच्यासाठी सर्व सुरक्षा रक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे, वाच ठेवला पाहिजे. एवढं मी सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुरक्षा रक्षक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.